नर्मदे यार, मी सहज निळकंठ आम्ही ते आलो असताना मला रत्नागिरी येथील मॅडम व त्यांच्या शाळेतील मुलं भेटले. ते सहलीच्या निमित्ताने ते आलेले होते. हे शिक्षक आहेत आणि हे मुलं पण आहेत आणि मध्ये त्यांच्या संग एक फोटोग्राफर पण आहे. हे असा छोटा रस्ता लागला आता, कारण आजच्या व्हिडिओचे भाग 2 होणार आहेत. भाग 1 आणि भाग 2. पूर्ण केळीच्या बागातून असा छोटा रस्ता आहे. पुढं पराक्रमवासी चाललेले आहेत, मी त्यांच्या मागं चाललोय. काही माग आहेत, काही ते निळकंठ थांबलेले आहेत. नर्मदे हर. सगळीकडे हिरवेगार आणि इकडून केळीची बाग हिरवेगार आणि मधून अशी छोटीशी छानशी वाट. चाललोय मी आता आश्रमाकडे. नर्मदे हर. आता इथनं आश्रमावर जायचं, थोडा आराम करायचा आणि पुढे मार्गस्थ होणार. हे बघा पराक्रमवासी येत आहेत. नर्मदे हर. हे बाबा आहेत. बाबा कुठले तुम्ही? सातारा पाटण तालुका मोरगिरी गाव. साताऱ्यावरनं आलेत, पायी परिक्रमा करतात. इतका पाय दुखतोय तरी त्यांची चालण्याची उत्सुकता बघून हे होतंय. आपला व्यवसाय काय बाबा? व्यवसाय काय करता तुम्ही? व्यवसाय काय नाही, नोकरी करत होतो, आता कंपनी बंद झाली. बर. नर्मदे हर आहे. नर्मदे हर. तर असा पाणीतून रस्ता आहे. आम्ही चाललोय आता पुढच्या प्रवासासाठी. बहुतेक मायाचा तट येईल, तटाने असेल रोड. तटाने असेल तर दाखवण्याचा प्रयत्न करेल मी. नर्मदे नंतर असा रोड लागला मला, मायाच्या तटाने आहे. नर्मदे हर. काय ते शाकाहारी असते. तटाने चाललो मी आता. अशी छोटी वाट लागली. मायाचं धारवाती फक्त इकडून एक आणि तिकडून एक. नर्मदे हर. याचा अद्भुत नजारा. आता मायाच्या तटानेच आहे रोड. 3 किलोमीटर जायचंय. दुपार भोजन प्रसादी घेणार आणि तिथून पुढं 10 किलोमीटर चालणार. आज कंप्लीट 20 किलोमीटर अंतर होण्याच्या मार्गावर दिसतंय माझं. मी आश्रमात थांबलो होतो. जलाराम आश्रम आहे, जलाराम बाबा. तर दुपारी लवकर चालतो, कपडे धुवायचे होते म्हणून. तर आश्रमात नजारा दाखवत आहे. हे चिंचेचं झाड आहे मोठं. ही परिक्रमा अशी निघालीत काही आता पुढे. कपडे धुतले जाता मी. नर्मदे हर.